मनाचे श्लोक क्रमांक 191. देहे बुद्धीचा निश्चयो जाढळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. या श्लोकात समर्थ म्हणतात, देहबुद्धीचा निश्चयो जाढळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. याचा अर्थ, ज्या मनुष्याच्या मनात मी हा देह आहे अशी ठाम भावना म्हणजे देहबुद्धी असते आणि ती कधीही ढळत नाही, त्याला खरे आत्मज्ञान कधीच मिळत नाही. अगदी कल्पांत काळ म्हणजे खूप मोठा कालावधी जरी गेला तरी त्याला सत्याचे ज्ञान होत नाही. समर्थ रामदास सांगतात की जोपर्यंत मनुष्य देहाभिमान आणि अहंकार सोडत नाही तोपर्यंत त्याला खरे आत्मज्ञान किंवा परब्रह्माची अनुभूती मिळत नाही. परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनीशून्य अज्ञान हे मावळेना. याचा अर्थ, जोपर्यंत मनुष्यातला मीपणा अहंकार आहे तोपर्यंत त्याला परब्रह्माचे खरे स्वरूप समजत नाही. कारण परब्रह्म हे निराकार, सर्वव्यापी आणि अहंकाराच्या पलीकडचे आहेत. ज्याच्या मनात अज्ञान भरलेले आहे ते अज्ञान सहजपणे नाहीसे होत नाही. देहाभिमान आणि अहंकारामुळे मनातील अज्ञान कायम टिकून राहते. त्यामुळे अज्ञान दूर करण्यासाठी मीपणा सोडून आत्मस्वरूपाचा विचार करणे आवश्यक आहे.